डहाणू तालुक्यात आदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदी केंद्राच्या गोडाऊनला भीषण आग लागली आहे। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या घोळ इथल्या धान गोडाऊनला पहाटे भीषण आग लागली। या आगीत शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात आलेले धान मोठ्या प्रमाणात जळून खाक झाले। दरम्यान या गोडाऊनमध्ये 3200 क्विंटल धान्य साठा होता। ही आग अज्ञातांकडून लावण्यात आल्याचा संशय व्यक्त होतोय। अग्निशमन दलाच्या जवानांच्या अथक प्रयत्नांनी आग आटोक्यात आली आहे आणि सध्या कूलिंगचं काम सुरू आहे। यावर अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी मनोज सातवी आहेत। मनोज, ही आग नेमकी कशामुळे लागली, काय घडलं नेमकं? दीपाली, डहाणू तालुक्यातल्या घोळ येथे हे आदिवासी विकास महामंडळाचं भात खरेदी केंद्र आहे। या जो भात केंद्र खरेदी केंद्राचं जे गोडाऊन आहे हे पूर्णपणे भिंतीने वेढलेलं आहे। मात्र ही आग अचानकपणे कशी लागली हा मोठा प्रश्न आहे, कारण जवळपास असं आग लागण्याचं कोणतंही कारण किंवा वणवा वगैरे दिसत नाहीये। त्यामुळं ही आग कुणीतरी जाणून बुजून लावल्याचं संशय व्यक्त केला जातोय। आम्ही अग्निशमन दलाच्या जवानांशी देखील बोललो, या संदर्भात माहिती घेतली। त्याचप्रमाणे आदिवासी विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनीही माहिती दिली आहे की या ठिकाणी ही आग कुणीतरी जाणून बुजून लावलेली आहे असा संशय त्यांनी व्यक्त केलेला आहे। त्यामुळे नेमका या आग लावण्यामागचा हेतू काय आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या अगोदर आदिवासी विकास महामंडळाच्या अनेक ठिकाणी भात खरेदी केंद्रामध्ये मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याचा किंवा अनियमितता झाल्याची वेगवेगळ्या ठिकाणी सिद्ध झालेली आहे आणि यातला जो भ्रष्टाचार आहे हा लपवण्यासाठी अशा प्रकारची आग कुणी जाणून बुजून लावलेली आहे का, की ह्याच्या मागचं आणखी कोणतं कारण आहे हे आता पोलीस आणि अग्निशमन दल त्याचप्रमाणे आदिवासी विकास मंडळाचे जे अधिकारी आहेत त्यांना हा विषय हा एक संशोधनाचा आणि तपासाचा विषय आहे। त्यामुळं या आगीमुळं शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात आलेले जे धान आहे, भात आहे ते मोठ्या प्रमाणात जळून खाक झालेले आहे। साधारण 3200 क्विंटल भात खरेदी करण्यात आले होतं। त्याच्यापैकी 25% जास्त भात हे जळून खाक झालेलं आहे आणि आताही हे जे कूलिंगचं काम आहे ते सुरू आहे। अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल आहेत आणि आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। दीपाली, नक्कीच यामुळे शेतकऱ्यांचं मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। धन्यवाद मनोज, आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।